महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. राज्याच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा बिगुल फुंकला आहे. उत्तराखंडाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हा कायदा लागू करण्यासाठी भातखळकर आता अशासकीय विधेयक मांडणार आहेत. आमदार अतुल भातखळकर यांनी आज माध्यमांशी बोलताना विरोधकांवर आणि विशेषतः अबू आझिमवर जोरदार प्रहार केलाय. भातखळकर म्हणाले की समान नागरी कायद्यामुळे केवळ समानता येणार नाही, तर अनेक वर्षांपासून अन्यायाचा सामना करणाऱ्या मुस्लिम महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. इतकंच नाही तर धर्म स्वातंत्र्य विधेयकाचे समर्थन करताना त्यांनी थेट आरोप केले की महाराष्ट्रात काही धर्मामध्ये प्रलोभन दाखवून किंवा जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे. विशेषतः मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजात हे प्रकार घडत असल्याचा दावा करत त्यांनी याला आळा घालण्यासाठी कडक कायद्याची मागणी केली आहे. नाही, महाराष्ट्रामधल्या समान नागरी कायद्याचं अशासकीय विधेयक मी आज विधानसभेत मांडलेलं आहे आणि आज सरकारने जे मांडले ते धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडलेलं आहे. ते येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्यावर चर्चा होऊन ते पास करण्याचं काम आम्ही करू आणि महाराष्ट्र समान नागरी कायदा हे अशासकीय विधेयक मी मांडले, त्याच्यावर आज चर्चा होईल आणि त्या संदर्भातलं सरकारचं काय मत आहे ते सरकार जाहीर करेल. तुम्ही जे विधेयक मांडलंय त्याला विरोधकांनी कुठेतरी विरोध केल्याचं आज दिसलं. नाही, विरोध करणं हे तर विरोधकांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळे विरोधकांना अशा सर्व चांगल्या कामांवर विरोध करणं हे विरोधकांचं आता वैशिष्ट्य राहिलेलं आहे. त्यांच्या विरोधाला आम्ही काडीतकी किंमत देत नाही, ना जनता किंमत देते. विधेयक पास होतील आणि महाराष्ट्र पुढे जाईल. गॅसचा तुटवडा भासत आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांनी देखील आता निदर्शने इथे आणले आहेत. सरेंडर तर सिलेंडर याबाबत. नाही, नाना पटोलेंचा अश्लाघ्य भाषा वापरल्याबद्दल मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि कुठेही गॅसचा तुटवडा नाहीये. आज आपण आपला अनुभव सांगा लोकांना. त्या ठिकाणी गॅस उपलब्ध आहे, कुठेही लाईनी लागलेली नाहीये आणि त्याच्यामुळे हे केवळ देशामध्ये पॅनिक निर्माण करणं. खरं तर जेव्हा इराण अमेरिका युद्धामुळे जगाचा एनर्जी सप्लाय हा धोक्यात आलेला असताना, देशासमोर एक संकट उभं असताना, जनतेबरोबर उभं राहण्याच्या ऐवजी अशा पद्धतीचा खोटा प्रचार करून काँग्रेस आपली राजनैतिक पोळी भरण्याचा प्रयत्न करते. हे अत्यंत निंदनीय आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट शेखरसह मी धनश्री, दैनिक संध्या, मुंबई. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.